दुपारी 3 वाजता निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे लागले। कारण आज देशात सार्वत्रिक निवडणुकांचं खऱ्या अर्थानं बिगुल वाजणार आहे। पण त्यापूर्वी देशात ज्या काही घडामोडी घडतायत त्या सुद्धा लक्षवेधी आहेत। सकाळचे पेपर आज चहाच्या पहिल्या घोटाबरोबर काय हेडलाईन घेऊन आलेत वर्षा ते सुद्धा आपण दाखवूया। लोकसत्ताची काय हेडलाईन आहे आज, तर अर्थातच रोख्यांचे क्रमांक जाहीर करा। सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला जे फटकारलंय तीच हेडलाईन लोकसत्ताने आज केलेली आहे। रोख्यांचे क्रमांक जाहीर करा। आयोगाने संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांचा तपशील जाहीर केला असला तरी तो अपूर्ण असल्याने निदर्शनास आणत सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला शुक्रवारी फटकारलेले राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचे विशिष्ट क्रमांक स्पष्ट करणं आवश्यक असल्याचं नमूद करत न्यायालयाने स्टेट बँकेला नोटीस बजावली आहे। स्टेट बँकेकडून मिळालेला निवडणूक रोख्यांचा तपशील अखेर निवडणूक आयोगाने गुरुवारी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे। अगदीच यानंतर आपण पाहूयात पुढची महाराष्ट्र टाइम्स मधली नेमकी कोणती हेडलाईन छापण्यात आली आहे ती। जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की आज दुपारी 3 वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होते आणि त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण आज आगामी निवडणुकीची 3 वाजता निवडणूक आयोगाकडून घोषणा केली जाईल। त्यानंतर आचारसंहिता देखील लागू केली जाईल। तर आज दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीचं सविस्तर वेळापत्रक हे जाहीर करण्यात आलं आणि या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी या संदर्भातली माहिती दिली आहे। तर लोकसभा निवडणुकीसोबतच आता आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम तसेच अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा देखील यावेळेस जाहीर केल्या जाऊ शकतात। यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये देखील निवडणुका होतील की नाही हे देखील आजच स्पष्ट होणार असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सगळ्यांचंच लक्ष या निवडणुकांच्या घोषणेकडे आहे। निवडणुकांचा कार्यक्रम आज दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे। विशेष म्हणजे वर्षा किती टप्प्यात मतदान होईल, कसं होईल, किती मतदान केंद्र असतील, किती मतदार आहेत, या सगळ्याचा तपशील आज स्पष्ट केला जाणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं राज्यात, देशात किंवा राज्यातच नाही तर देशभरात आज खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात होतीये असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये। अगदीच। तर सामनात आज कुठली हेडलाईन आहे ते सुद्धा आपण पाहूया। सामनानं सुद्धा इलेक्ट्रोल बॉन्डचा मुद्दा उपस्थित करत भाजपवर टीकास्त्र डागलेलं आहे। सामना काय म्हणताय तर इलेक्ट्रोल बॉन्डच्या खंडणीतून भाजपनं शिवसेना, राष्ट्रवादी फोडली असा थेट आरोप या ठिकाणी सामनातून करण्यात आलेला आहे। अर्थात इलेक्ट्रोरल बॉन्ड ही जगातील सर्वात मोठी खंडणी असून त्याच पैशातून भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे 2 पक्ष फोडल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलाय। तोच मुद्दा सामनात उपस्थित करण्यात येतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मोठा भ्रष्टाचार केलाय। भाजपनं सर्व तपास यंत्रणा आपल्या काबूत ठेवल्या असून सीबीआय आणि ईडी या यंत्रणा चौकशी नव्हे तर भाजपकरता वसुली करीत असल्याचा जोरदार हल्लाबोल राहुल गांधी यांनी केलेला आहे। खंडणीखोर भाजपला देशातील जनताच लोकसभा निवडणुकीत धडा शिकवेल असा ठाम विश्वास भिवंडी आणि वाड्यातल्या सभेत राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे। यानंतर गुजरात समाचार हे वृत्तपत्रात ठळक बातमी कोणती आहे ती आपण पाहूयात। इलेक्ट्रिक वाहन धोरणाला यावेळेस मान्यता देण्यात आली आहे। किमान गुंतवणूक मर्यादा ही 500 दशलक्ष डॉलर्स इतकी असणार आहे। तर भारत सरकारनं इलेक्ट्रिक वाहन ई वाहनाच्या निर्मितीच्या क्षेत्राला आता जागतिक केंद्र म्हणून प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आणि याच धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे। तर वाणिज्य आणि उद्योग मंत्री म्हणाले की हे धोरण भारताला ईव्हीएम साठी नाही तर ईव्ही साठी उत्पादन गंतव्य स्थान म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिष्ठित जागतिक ईव्ही उत्पादकांकडून गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याचं यावेळेस पाहायला मिळतंय। तर इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मान्यता देण्यात आली आहे। किमान गुंतवणूक मर्यादा यामध्ये 500 दशलक्ष डॉलर्स इतकी असणार आहे।
इलेक्ट्रिक वाहन धोरणाला मान्यता मिळतीये किंबहुना या सगळ्या संदर्भात वर्षा काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली होती। किमान गुंतवणूक मर्यादा आता 500 दशलक्ष डॉलरवर जाऊन पोहोचलेली आहे। प्रतिष्ठित जागतिक ईव्ही उत्पादकांकडून गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एकूणच ग्लोबल वॉर्मिंग पाहता या सगळ्याला कुठेतरी चालना मिळताना सुद्धा दिसतेय। वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। टाइम्स ऑफ इंडियानं आज कोणती हेडलाईन केली आहे तर केसीआर यांची कन्या कविता हिला ईडीने अटक केल्यानंतर या सगळ्या संदर्भात आता हेडलाईन करण्यात आली आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये। तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता हिला शुक्रवारी दिल्लीच्या कथित अबकारी प्रकरणामध्ये ईडीने तिच्या बंजारा हिल्स इथल्या घरातून अटक केली आहे। केजरीवाल P16 पॉलिसी घोटाळ्यात उच्च न्यायालयाच्या समन्सला स्थगिती देण्यास न्यायालयानं नकार दिलेला आहे। जरी कविता या बी एनर्जी दिल्लीला रवाना झालेल्या आहेत, लोकसभा निवडणुकीचा वेळापत्रक जाहीर करण्याच्या एक दिवस पूर्वीच हा सगळा घटनाक्रम घडतोय। आपण पाहतोय की के चंद्रशेखर राव यांच्या कन्या कविता यांना दिल्ली मध्य धोरण घोटाळा प्रकरणामध्ये आता अटक करण्यात आलेली आहे। ईडीने ही कारवाई केलेली आहे। यापूर्वी अनेकदा कविता यांची चौकशी सुद्धा करण्यात आलेली होती। साधारणतः 10 तास 11 तास ही चौकशी करण्यात आलेली होती, पण त्यानंतर मात्र कारवाई झालेली आहे आणि कविता यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। केसीआर डॉटर कविता हेल्ड इन एक्सेस पॉलिसी केस असं म्हणत टाइम्स ऑफ इंडियानं आता या सगळ्या संदर्भात बातमी केली आहे। अगदीच लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।